नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे किडनीचे आजार व आयुर्वेद आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर विद्याधर गिरी। डॉक्टर स्वागत आहे तुमचं। नमस्कार। नमस्कार डॉक्टर विद्याधर गिरी 30 वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत आणि 15 वर्षांपासून औषधमुक्त जीवनावर कार्य करतायत। त्यासाठी वर्तमानपत्रात लेख अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत। 2015 पासून डायबिटीज मुक्त भारत या अभियानामुळे आजपर्यंत हजारो लोक डायबिटीज मुक्त झाले आहेत। सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाइप 1 डायबिटीजवर त्यांनी संशोधन केलं असून त्यातून अनेक जणांना याचा फायदा झालाय। हृदयविकार, किडनी, थायरॉइड, कॅन्सर, पीसीओडी, पीसीओएस, इनफर्टिलिटी, संधिवात इत्यादी बऱ्या न होणाऱ्या आजारांवर विशेष संशोधन आणि अशा अनेक रुग्णांना औषधमुक्त जीवनाचा त्यांनी लाभ करून दिलाय। महाराष्ट्रातील पहिले 100 बेडचे आयुर्वेदिक व मॉडर्न उपचार असलेले इंटिग्रेटेड हॉस्पिटल आहे, जिथे डायलिसिस, आयसीयू, ऑपरेशन थिएटर इत्यादी सर्व आधुनिक सुविधा असून या ठिकाणी सर्व प्रकारांच्या आजारांसाठी आधुनिक आयुर्वेदिक उपचार केले जातात व यासाठी मेडिक्लेमचा फायदा सुद्धा मिळतो। औषधमुक्त जीवन कसं साध्य करावं यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी या त्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्यावर डायबिटीज व औषधमुक्त जीवन, हृदयविकार व आयुर्वेद, संधिवात व आयुर्वेद, पीसीओडी, पीसीओएस, वंध्यत्व व आयुर्वेद इत्यादी अनेक विषयांचे माहिती व्हिडिओ आणि लाईव्ह वेबिनार आहेत। आयुर्वेदातील ॲडव्हान्स उपचाराबद्दल जाणून घेण्यासाठी डॉक्टर विद्याधर गिरी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आता विषयाकडे वळूयात। तर डॉक्टर, सगळ्यात पहिला प्रश्न, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत किडनीचे आजार जे आहेत त्याचं प्रमाण सध्या वाढत चाललंय, तर त्यामागे नेमकं काय कारण आहे? कसं आहे, म्हणजे भारतीय संस्कृती जी आहे ती त्यागाची संस्कृती होती। त्याच्यामुळे वैद्यकीय हे सेवा व्यवसाय म्हणून होतं। इवन एखादं साधं हॉटेल जरी असेल तरी त्या हॉटेल म्हणजे म्हणतो ना की बनवणाऱ्याच्या मनामध्ये असं असायचं की आपण चांगलं अन्न दिलं गेलं पाहिजे। म्हणजे प्रत्येक व्यवसाय हा सचोटीने केला जात होता। म्हणजे म्हणतो ना की म्हणजे आपण ज्याला जे काही देतोय की त्याच्याबद्दल आपण जो काही मोबदला घेतोय तर समोरच्याला आपण चांगलं दिलं गेलं पाहिजे ही आपली एक भावना असायची। परंतु त्याच्यानंतर आता मग जे काही पाश्चात्य संस्कृती आली याच्यामध्ये मात्र व्यवसाय आला पूर्णपणे आणि ह्या व्यवसायामुळे म्हणजे कसं झालं की समोरच्याचं काय होतंय, म्हणजे त्याला फायदा होतोय नाही होतोय, त्याचं किती नुकसान होतंय ह्याचा विचारच करायला आपण तयार नाही आहे आणि नुसता स्वतःचा फक्त फायदा बघणं आणि फायद्यासाठी सगळ्या गोष्टी करणं। त्याच्यामुळे आपण बघतोय की आता वैद्यकीय व्यवसायामध्ये सुद्धा असं झालेलं आहे की औषधं विकणं हा एक व्यवसाय झालेला आहे। तर त्याच्यामुळे आपण बघतो की म्हणजे डायबिटीस असेल किंवा आर्थरायटिससारखे आजार असतील किंवा म्हणजे आणखीन काही असेल तर माणसं औषधं घेत जातात आणि त्यांचे आजार वाढत चालले। इवन आता जर का लहान मुलांपासून जर का आपण बघितलं जन्मल्यापासून इतक्या प्रकारचे व्हॅक्सिनेशन्स आहेत की त्याच्यातून मग आपलीच प्रतिकारशक्ती आपल्या विरोधात काम करायला लागते आणि ॲटोइम्युन डिसीज त्याला म्हटलं जातं। आणि तुम्ही बघितलं तर मग त्याचा बाबा कशामुळे ॲटोइम्युन डिसीज होतात तर माहिती नाही, म्हणजे कोणी हल्ली त्याला बोलायला पण तयार नाही की औषधांच्या अतिरेकामुळे होते असं। मग तुमचीच प्रतिकारशक्ती निसर्गाने जी दिलेली आहे ती कशी काही तुमच्या विरोधात काम करेल, पण तुम्ही जर का 25-25 आणि 30-30 प्रकारचे इम्युनायझेशन देत असाल तर मग ती प्रतिकारशक्ती तुमच्या विरोधात काम करणार नाही तर काय करेल। आणि मग त्याच्यातून 2-2, 4-4 वर्षाच्या मुलांना म्हणजे टाईप 1 डायबिटीससारखे आजार निर्माण होतात, त्याच्यानंतर आर्थरायटिससारखे आजार निर्माण होत आहेत, त्याच्यातून SLE सारखा आजार निर्माण होतो आणि 14-14, 15-15 वर्षामध्ये म्हणजे डेथ होते त्याच्यामधून। म्हणजे मी अनेक मुलांना बघितलेले असं की 14-15 वर्षामध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झालेले आहेत, म्हणजे मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमध्ये जात आहे, त्यांनी डेथ होते। त्याच्यानंतर मग ह्यात म्हणजे म्हणतो ना की औषधांचा एवढा अतिरेक आहे की शरीर म्हणजे ती टॉक्झिन सहन करायलाच तयार नाही आहे आणि त्याच्यामधून लिव्हर फेल, किडनी फेल याच्यासारखे प्रॉब्लेम क्रिएट व्हायला लागलेले आहेत। आणि हे प्रॉब्लेम क्रिएट झाल्यानंतर बरोबर ना म्हणजे ती बरी करण्याची मानसिकतासुद्धा नाही आहे। म्हणजे मग असं म्हणजे जेव्हा आपण बघतो की एखादा म्हणजे काय म्हणतो की पालक एखाद्या मुलाला घेऊन येतात म्हणजे 4-5 वर्षाच्या 5-6 वर्षाच्या, तेव्हा असं वाटतं की म्हणजे त्या मुलाला टाईप 1 डायबिटीज झालेला असो, त्या पालकांच्या मनामध्ये एवढं असं असतं की बाबा माझ्या मुलाला असं कुठून आलं, काय पाप आम्ही केलं, बरोबर की नाही। मग हे नक्की निसर्गाने दिलेलं आहे का आपण मानवनिर्मित आहे, म्हणजे नक्कीच विज्ञान पुढे चाललं आहे का आपण आपल्या जीवावर बेतून घेतोय, हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट येते। असंच आणि म्हणजे कसं आहे त्यांना की एकदा म्हणजे शरीरामध्ये टॉक्झिन्स वाढायला लागते की शरीरामध्ये अग्निवाढ बिघडला जातो पूर्णपणे, त्यातून प्रोटीन मेटाबॉलिझम डिस्टर्ब व्हायला लागतं, त्याच्यातून क्रिएटिनिन लेवल वाढायला लागते आणि मग ह्या वेळेला हा अग्नि बॅलन्स करण्याकडे लक्ष दिलं जात नाही। तर नुसतं बाबा त्याला क्रिएटिनिन वाढायला लागलं की बाबा किडनी फेल मग लगेच डायलिसिसकडे। असंच एक मुलगा माझ्याकडे आला होता 17 वर्षाचा आणि त्याला पण मग डायलिसिस सांगितलं गेलं होतं, बरोबर ना। म्हणजे डायलिसिस एक ऑलरेडी त्याचं झालं होतं, त्याला म्हणजे आता आयुष्यभर डायलिसिस लागेल, हे लागेल ते लागेल, मग किडनी
किडनी ट्रान्सप्लांट करा असे सल्ले दिले गेले होते. नंतर तो आपल्याकडे आला आणि आपल्याकडे आपण त्यांना ट्रीटमेंट दिली, बरोबर ना. म्हणजे खरं वास्तविक मी एक आयुर्वेदिक तज्ज्ञ आहे, बरोबर ना. अनेक म्हणजे सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आहेत, बरोबर. मग नक्की म्हणजे आता माझ्याकडे आल्यानंतर त्याचं डायलिसिस बंद झालं, आज क्रिएटिनिन त्याचं नॉर्मल झालं. म्हणजे नक्की काय आहे, म्हणजे आयुर्वेदाचं जे काही जुनं ज्ञान आहे ते परत एकदा घ्यायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे जर का आपल्याला 100 वर्ष निरोगी जगायचं असेल किंवा हे सगळे जे काही म्हणजे म्हणतो ना की आजारांचा अतिरेक झाला आहे, म्हणजे आजकाल तर कंडिशन अशी आली की कबुतरांनाही घाबरायची पाळी आली. आपण आता बघतो म्हणजे कबूतर काय आधी नव्हती का, माणसं काय आधी नव्हती का, बरोबर ना. पण मग कबुतरांना पण नाही, आता कबुतरांना अन्नदामे दाणे घालू नका, हे करू नका, त्याच्यानंतर हा व्हायरस आला, तो व्हायरस आला. अरे मग तुम्ही लहानपणापासून एवढे वॅक्सिन्स देतायत, त्याचा मग काय फायदा काय झालेला आहे, बरोबर ना. मग त्याच्यापेक्षा ह्या सगळ्यांपासून जर का वाचायचं असेल तर मग परत एकदा आपण आयुर्वेदाकडे गेलो पाहिजे. आयुर्वेदामध्ये जे सांगितलेलं आहे की प्रायमरी लेवलला तुम्ही झाल्यानंतर जलमगुटी द्या लहान मुलाला, मधाचं बोट चाटवा, त्याच्यानंतर तुम्ही त्याला सुवर्णप्राशन द्या, त्याच्यातून त्याची प्रतिकारशक्ती एवढी चांगली होईल की त्याला कुठल्याही प्रकारच्या ह्याला घाबरायची कारण राहणार नाही आणि त्याची नैसर्गिक इम्युनिटी मेंटेन राहिल्यामुळे ॲटो इम्युन डिसीजसारखे आजारसुद्धा त्याला होणार नाही. त्यामुळे हे सगळं टाळायचं असेल तर पालकांनीसुद्धा विचार करायला पाहिजे की पैसे आहेत म्हणून उगाच बाबा सगळं इम्युनायझेशन देण्यापेक्षा हे खरंच आपल्या मुलाच्या फायद्याचे आहेत का, गरजेपुरते 1-2 द्या, बाकीचे म्हणजे म्हणतो ना की न दिलेले चांगले. कारण औषधांनी काय फायदा होतोय हे आपण आता सध्या बघतोय. त्यामुळे औषधांचा अतिरेक नाही टाळला तर मात्र किडनी फेल म्हणजे लिव्हर फेलसारखे प्रॉब्लेम क्रिएट होत राहणार आणि त्याच्यातून आपण म्हणणार टेक्नॉलॉजी आणखीन पुढे गेली आहे, काही टेन्शन घेऊ नका, आम्ही किडनी बदलून देऊ आणि लिव्हरही बदलून देऊ. तर ह्या लेवलला जर का जायचं नसेल तर परत एकदा आयुर्वेदाकडे यायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. तर डॉक्टरांनी जशा पद्धतीने असा आता उल्लेख केलेला आहे एका मुलाचा जो डायलिसिसपासून मुक्त झाला, ज्याने डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घेतली होती, त्याची प्रतिक्रिया आपण पाहूया. हॅलो, माझं नाव प्रतीक रवींद्र फिरके आहे. मला जुलै महिन्यामध्ये सेकेडी डिटेक्ट झालं होतं. मी माझं ब्लड रिपोर्ट केलं तर माझं क्रिएटिनिन 9.8 आणि ब्लड युरिया नायट्रोजन 133 आलं होतं. म्हणून मला लाईफ सेव्हिंग ट्रीटमेंट चालू केली रत्ना मेमोरियल हॉस्पिटलला. तिकडे माझं डायलिसिस झालं. तिकडे मी 1 दिवस ॲडमिट होतो. मग मी लाईफ पॉईंटला गेलो. लाईफ पॉईंटला मी 12 दिवस ॲडमिट होतो. मग काही म्हणजे डायलिसिसने हे नाही झालं म्हणून मी गिरीश सरांकडे आलो ट्रीटमेंट घ्यायला. मग बाथटब ट्रीटमेंट होती, पंचकर्म होतं. तेव्हा मी आलो तेव्हा माझं क्रिएटिनिन 7.60 होतं आणि ब्लड युरिया नायट्रोजन 70 होतं. आज 12 दिवस झाले मला गिरीश सरांकडे ॲडमिट होऊन. आजचं माझं क्रिएटिनिन 5.90 आणि ब्लड युरिया नायट्रोजन 61 आहे. आता मी कम्प्लिटली ओके आहे. तर आत्ताच या मुलाची प्रतिक्रिया आपण पाहिली, कशा पद्धतीने डॉक्टरांकडून ट्रीटमेंट केल्यानंतर तो डायलिसिसपासून पूर्णपणे मुक्त झालेला आहे. तर डॉक्टर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की पूर्वी एक पर्टिक्युलर एजमध्येच हार्ट अटॅक वगैरे यायचे, पण आजकाल तरुण मुलामुलींमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं परत किडनी फेल होण्याचं जे प्रमाण आहे ते खूपच वाढत चाललं आहे. तर यामागे नेमकं काय कारण असू शकतं? कसं आहे की आताची सध्या जी काही लाईफस्टाईल आहे म्हणजे टेन्शनच लाईफस्टाईल, म्हणजे म्हणतो ना की टार्गेट कम्प्लिशन हे ते ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये एवढं म्हणजे कॉम्पिटिशन वाढलेलं आहे की टेन्शन्स वाढलेली आहेत. त्याच्यानंतर म्हणजे आपण इथे राहून पाश्चात्य देशांमध्ये किंवा दुसरीकडे म्हणजे काय म्हणतो की सर्व्हिस देत असतो. त्यामुळे म्हणजे म्हणतो निसर्गाचे टायमिंग, आपले उठण्या झोपण्याचे टायमिंग सगळे बदललेले आहेत, खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. म्हणजे एकूणच जे काही जीवनपद्धतीमध्ये बदल झाला आहे त्याच्यामुळे शरीरामध्ये ॲसिडिटी वाढायला लागलेली आहे. म्हणजे शरीरामध्ये तापमान शरीराचं वाढायला सुरुवात झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जर का आपण कोरोनामध्ये बघितलं तर पोस्ट कोरोनामध्ये म्हणजे म्हणतो ना की अनेक जणांना म्हणजे काय म्हणतो की रक्तातल्या ॲसिडिटी वाढली गेली. त्याच्यानंतर इव्हन म्हणजे बरेचसे जे काही संशोधन आहेत म्हणजे किंवा सर्वे आहेत ते असं सांगतात की वॅक्सिनेशन जे काही झालं त्याच्यामधून सुद्धा म्हणजे काय म्हणतो की रक्तामध्ये ॲसिडिटी वाढलेली आहे. आणि मग आयुर्वेदाचं म्हणणं असं आहे की जर का रक्तामध्ये तुमची जर का ॲसिडिटी वाढत असेल आणि त्याच्यामुळे जर का रक्तवाहिन्या तुमच्या डॅमेज होत असतील तर रक्तातली ही ॲसिडिटी कमी करा, बरोबर ना. त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये अनेक प्रकारची चांगली औषधं सांगितलेली आहेत किंवा विरेचनासारखे उपचार सांगितलेले आहेत किंवा शोधन चिकित्सा सांगितलेली आहे ती करा. आणि म्हणजे जे काही ब्लड वेसल्स डॅमेज होत आहेत त्या तुम्ही म्हणजे वाचवा, तर तुम्हाला याच्यातून वाचता येईल. परंतु आता तसं केलं जात नाही, बरोबर ना. म्हणजे मग ब्लड वेसल्स डॅमेज होणार आहेत, ॲसिडिटी रक्तामध्ये ती कमी केली जात नाही, त्याच्यामुळे ब्लड वेसल डॅमेज होतात. ब्लड वेसल डॅमेज जर का झाल्या तर जिथे काही डॅमेज होईल तिथे नैसर्गिक म्हणजे काय म्हणतो की निसर्गाचं म्हणजे एक तत्व आहे की तिथे जाऊन प्लेटलेट चिटकतील, तिथे जाऊन कोलेस्ट्रॉल चिटकेल आणि तो डॅमेज भरून काढेल.
पण मग याच्यासाठी काय करायचं की बाबा म्हणजे प्लेटलेटला इनॅक्टिव्ह करून टाकायचं, म्हणजे रक्तपातळाची गोळी, इकोस्प्रिनसारखी गोळी द्यायची, कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून म्हणजे स्टॅटिनसारखी गोळी द्यायची. मग त्याच्यातून त्याचे साईड इफेक्ट्स म्हणजे तुम्ही त्या ब्लड वेसल्सला वाचवत नाही आहे, तर ब्लड वेसल जे काही डॅमेज होणार आहे, बरोबर आहे ना, तर त्याला ते जाऊन चिटकू नये म्हणून तुम्ही ट्रीटमेंट देत आहे. आणि मग होतं कसं की तुम्ही म्हणजे एखाद्यावर अन्याय करायला सुरुवात केली, बरोबर की नाही, तर काही काळ तो माणूस अन्याय सहन करेल, परंतु काही दिवसांनी मात्र काय होतं की तो तुमच्या विरोधामध्ये अटॅक करायला सुरुवात करतो. त्याच पद्धतीने आपलं शरीर आहे, म्हणजे जर तुम्ही काय करता त्या ब्लड वेसल्समध्ये बाबा डॅमेज होत जातोय आणि तुम्ही तिथे काही कोलेस्ट्रॉल चिटकू नये आणि हे होऊ नये म्हणून तुम्ही नुसतंच तिथे रक्तपातळाची गोळी किंवा कोलेस्ट्रॉलची गोळी देत राहतात आणि ती ॲसिडिटी वाढत जाते आणि मग तो डॅमेज अशा लेवलला येते की तुमच्या गोळ्या काहीच काम करत नाहीत आणि मग त्या ठिकाणी ब्लॉक तयार होतो आणि मग त्याच्यातून अटॅकसारखे प्रकार व्हायला लागतात. आणि मग अशाच पद्धतीने जर का तुमच्या किडनीला होणारा ब्लड सप्लाय जर का म्हणजे हॅम्पर झाला किंवा रक्तातली ॲसिडिटी जर का जास्ती प्रमाणात वाढली तर त्या वेळेला किडनी कामच करू शकणार नाही आणि म्हणून किडनी फेल्युअरकडे जातो. म्हणजे मूळ कारणांचा विचारच आपण करायला तयार नाही. म्हणजे रक्तामध्ये जर का ॲसिडिटी वाढत असेल तर त्याचं बाबा कारणं काय आहे ती शोधा, रक्तातली ॲसिडिटी दूर करा. ब्लड वेसल जर का डॅमेज होणार असेल तर त्यांना सेव्ह करा, तर तुम्ही म्हणजे हे अटॅक किंवा किडनी फेल्युअरचे प्रकार टाळू शकाल. अन्यथा तुम्ही टेम्पररी म्हणजे काय म्हणतो की काही काळ तुम्ही एक्सटेंड कराल या गोष्टी, परंतु एक दिवस असं होईल की ते ब्लड वेसल डॅमेज होईल आणि मग तुम्ही किती रक्तपातळीच्या गोळ्या खाल्ल्या काय आणि कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या खाल्ल्या काय, तो ब्लॉक तिथे होणार आहे आणि अटॅक तुम्हाला येणार आहे. आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की आजकाल नुसतं म्हणजे डान्स करताना असेल किंवा म्हणजे व्यायाम करताना म्हणजे रक्तातली म्हणजे ऑलरेडी ॲसिडिटी एवढी एक्स्ट्रा झाली आहे की थोडं व्यायाम करून तुम्ही आणखीन थोडी हीट वाढवली की लगेच त्याला काय होतो, अटॅक येताना आपण बघतोय. तर त्याच्यामुळे कसं माहिती आहे की एकूणच या सगळ्या गोष्टीकडे बघण्याचा जो काय आयुर्वेदाचा दृष्टिकोन होता तो फार सायंटिफिक आहे आणि सध्या मात्र टेम्पररी मलमपट्टी केली जाते, त्यामुळे टेम्पररी थोडंसं रिलीफ झाल्यासारखं वाटतो. परंतु भविष्यामध्ये मात्र किंवा काही काळामध्ये मात्र काय होतं की आपल्याला मोठ्या आजारांना समोर जावं लागतं की अटॅकसारख्या किंवा किडनी फेल्युअरसारख्या गोष्टींना समोर जावं लागतं. त्याच्यामुळे म्हणजे म्हणतो ना की 100 वर्ष जर का निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आयुर्वेदाला सध्या पर्याय नाही आहे. बरोबर. डॉक्टर, डायबिटीजवाले जे काही रुग्ण असतात त्यांच्यामध्ये पण आजकाल किडनी फेल होण्याचं प्रमाण जे काही आहे ते वाढत चाललंय, तर यामागे नेमकं काय कारण असू शकतं? कसं आहे माहिती आहे का की सध्या आपण नक्की डायबिटीज मॅनेजमेंट करतोय का शुगर मॅनेजमेंट करतोय, हा सगळ्यात मोठा पार्ट आहे याच्यामध्ये. आयुर्वेदामध्ये शुगर वाढण्याची किंवा डायबिटीजची म्हणजे प्रमेहाची 20 कारणं सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये 10 कारणं ही कफज प्रमेहाची आहेत. म्हणजे जर का आता सध्या थोडं H1N1चं झालेलं आहे, त्याच्याबद्दल जर का थोडंसं सांगायचं झालं थोडंसं विषयांतर म्हणून, की कसं आहे की आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की थंडीच्या काळामध्ये कसं असतं की कफ वाढतो शरीरामध्ये आणि मग उन्हाळा जेव्हा चालू होतो त्यावेळेला हा कफ पातळ होतो आणि तो बाहेर पडत असतो आणि मग त्यावेळेला म्हणजे कसं असतं की तो म्हणजे काय म्हणतो की नको असलेला कफ आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये इन्फेक्शन होण्याची सुद्धा चान्सेस असतात. त्यामुळे आयुर्वेदाने कसं सांगितलं की मग म्हणजे ह्याच्या सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेला वसंत ऋतू येतो त्यावेळेला वमन द्यावं. म्हणजे हा नको म्हणजे म्हणतो ना अनवॉन्टेड कफ जो आहे तो जर का तुम्ही काढून टाकला तर शरीराची प्रतिकारशक्ती चांगली होईल, नको असलेला कफ शरीरात राहणार नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही आहे. मग त्याच्यामुळे म्हणजे आम्ही कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा अनेक जणांना वमन दिलं होतं. आयुर्वेदामध्ये त्याला वासंतिक वमन असं म्हणतात. तर त्याच पद्धतीने म्हणजे H1N1 येऊ दे की आणखीन कुठलाही म्हणजे म्हणतो ना आता H2N3 जो आलेला आहे, तर कुठलाही व्हायरस जरी आला तरी तुमच्याकडे अनवॉन्टेड कफ नसेल आणि जर का म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्हाला कशालाही घाबरायचं कारण नाही आहे. परंतु तो कफ तसंच म्हणजे डायबिटीजमध्ये सुद्धा काय होतं, कफज प्रमेयामध्ये अनवॉन्टेड कफ तुमच्या शरीरात असतो आणि तो बाहेर काढण्यासाठी युरिनेशनचं प्रमाण वाढायला सुरुवात होते. त्याच्याहून अनेक प्रकारच्या डायबिटीजची म्हणजे 10 प्रकारची नावं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. त्यानंतर जर का तुमच्या शरीरामध्ये हीट वाढत असेल, बरोबर ना, त्याच्यामुळे मग कसं असतं की म्हणजे त्याला पित्तज प्रमेय आयुर्वेदाने म्हणलेलं आहे. आणि सध्या आपण बघतो की अटॅक आणि हे येतात, त्यामुळे पित्तज प्रमेय पूर्वीच्या काळी फार कमी होती, परंतु आता मात्र पित्तज प्रमेयांचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि ह्या पित्तज प्रमेयामध्ये कसं असतं की वाढलेली शरीरातली हीट तुमचे ऑर्गन डॅमेज करते आणि ते ऑर्गन डॅमेज होऊ नयेत म्हणून ती हीट कन्झ्युम करण्यासाठी साखर वाढत असते. आणि अशा वेळेला जर का आपण ती साखर कमी करण्याचा जर का प्रयत्न केला तर ती हीट वाढून तुमचे ऑर्गन डॅमेज करते आणि तुम्ही ऑर्गन फेल्युअरकडे जाता. आणि कफज प्रमेयामध्ये वातज प्रमेयामध्ये तर कसं आहे की तुमचे म्हणजे ऑलरेडी सगळे धातू किंवा शरीरच वीक झालेलं असतं. म्हणजे जे काही डायबिटीजचे क्रायटेरिया आहेत की जाड असलं पाहिजे, आळशी असलं पाहिजे, सिडेंटरी लाईफस्टाईल, तसं त्यांच्या बाबतीत काहीच नसतं, एकदम बारीक असतात आणि तरीसुद्धा त्यांना डायबिटीज असतो. पण मग ह्या सगळ्याचा विचार न करता नुसतंच काय केलं तर साखर मॅनेजमेंटकडे लक्ष दिलं जातं आणि त्याच्यामुळे मूळचे प्रॉब्लेम तसेच राहतात आणि नंतर मी तुम्हाला म्हटलं की ते उग्र स्वरूप धारण करतात आणि त्याच्यामधून काय होतं की म्हणजे ऑर्गन फेल्युअरकडे माणूस सध्या जाताना आपल्याला दिसतोय. तर त्याच्यामुळे आपण सध्या डायबिटीज मॅनेजमेंट करत नसून, बरोबर ना, नुसतं टेम्पररी शुगरची मॅनेजमेंट करतोय आणि ह्या शुगर मॅनेजमेंटमधून कॉम्प्लिकेशन वाढण्याशिवाय दुसरं काहीच होणार नाही जे आपण बघतोय. आणि आता सध्याची जी काही मेंटॅलिटी एकूण म्हणजे म्हणतो ना की बाबा औषधं देत राहायची, मग समोरच्याचं काही होऊ दे, बरोबर ना, ही
मेंटॅलिटी पण कुठेतरी चुकीच्या दिशेला जाते. त्यामुळे जर का प्रॉपर जर का आयुर्वेदाच्या म्हणजे काय म्हणतो की सायंटिफिक वेनी जर का तुम्ही डायबिटीस मॅनेज केला तर तुम्ही कॉम्प्लिकेशनकडे जाणार नाही. परंतु जर का म्हणजे म्हणतो ना हे सध्याची जी काही पद्धत बघितली आपण, तर औषधं वाढत जातील, त्याच्यातून मूळचे प्रॉब्लेम पण वाढत जातील आणि माणूस कॉम्प्लिकेशन्समध्ये जाईल. त्यामुळे तुम्ही बघा की आमच्याकडे जो येणारा माणूस आहे तो म्हणजे रिव्हर्सल होत असतो, बरोबर की नाही, म्हणजे की डायलिसिसचा सुद्धा बाहेर येत असतो, म्हणजे काय म्हणतो की डायबिटीस असेल त्याला, तो औषधमुक्त जीवन साध्य करत असतो. त्यामुळे 100 वर्ष जर का डायबिटीस घेऊन तुम्हाला निरोगी जगायचं असेल तर आयुर्वेद डायबिटीस मॅनेजमेंटला सध्या पर्याय नाही आहे. नक्कीच. डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासोबत ही आमची चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर विद्याधर गिरी. यांच्यासोबत आपण किडनीचे आजार आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करत होतो. पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळणार आहोत. महत्त्वाचा प्रश्न, किडनी फेल होण्याचं जे काही प्रमाण वाढत चाललंय त्यापेक्षा किडनी फेल होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? बेसिकली मी तुम्हाला सांगितलं ना की जन्मल्यापासून जो काही आपण औषधांचा अतिरेक करतोय, म्हणजे महत्त्वाचे 1-2 वॅक्सिन्स असतील जे काही म्हणजे गव्हर्नमेंटच्या रूल्सप्रमाणे गरजेचे आहेत ते तुम्ही घ्यावेत. पण बाकी उगाचच पैसे आहेत म्हणून घेऊ नयेत. म्हणजे त्याच्यामध्ये खरंच तुमच्या मुलाचा फायदा होणार आहे का? कारण आम्ही बघतो की म्हणजे जेव्हा छोट्या छोट्या मुलांना जेव्हा मोठे मोठे आजार होतात तेव्हा त्यांच्या पालकांची काय हाल होते ते आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत तुम्ही जाऊ नये, बरोबर की नाही. दुसरं म्हणजे डायबिटीस असेल, त्यानंतर किंवा आर्थरायटिससारखे आजार असतील, किंवा म्हणजे काय म्हणतो की ह्याचे हार्टसारखे आजार असेल. आता डायबिटीससारख्या आजारांमध्ये आपण बघतो की माणूस रेग्युलर चेकअपला जात असतो आणि मग रेग्युलर चेकअपला जात असतो, त्याच्यानंतर मग शुगरचे गोळ्या वाढत जातात. त्यानंतर पायाला जळजळ व्हायला लागल्यानंतर न्यूरोपॅथीवाल्याकडे जातो. न्यूरोपॅथीवाल्याकडे गेल्यानंतर मग तो डॉपलर करतो, तेव्हा सगळ्या ब्लड वेसल्स नॉर्मल असतात, पण तरी पायाला जळजळ असते. खरं असते म्हणजे भविष्यामध्ये पाय कापावा का लागणार आहे की बाबा ते म्हणजे ब्लड वेसल्स डॅमेज झाल्यामुळे पाय कापायची पाळी येणार आहे. पण त्या ब्लड वेसल्स सेव्ह करण्यासाठी आपण काहीच देत नाही. तर त्याच्याऐवजी आपण काय देतो, त्यांना सेंट्रलाइज पेन ब्लॉकर देऊन टाकतो, बरोबर ना. त्याच्यातून उलट सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि नंतर मग जो काही मूळ प्रॉब्लेम आहे तो तसाच राहतो, तिथली हीट वाढत राहते आणि ब्लड वेसल डॅमेज होऊन पाय कापायची पाळी येते. डोळ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच होतं की डोळ्यांमध्ये हीट वाढत जाते आणि आपण म्हणजे म्हणतो ना की नुसतंच म्हणजे दरवेळेला नुसतं चेक करत राहतो की बाबा नाही रेटायनोपॅथी नाही आहे, रेटायनोपॅथी नाही, रेटायनोपॅथी नाही. आणि तुम्ही 4 वेळा चेक केल्यानंतर मग एकदा म्हणता नाही आता रेटायनोपॅथी झाली. अरे मग तो 4 वेळा तुमच्याकडे चेक करायला आला कशा होता? दर 6 महिन्यांनी कशाला त्यांनी चेकअप ठेवलं की फ्युचरमध्ये रेटायनोपॅथीपासून आपल्याला वाचायला पाहिजे म्हणून तुम्ही केलं. परंतु तुम्ही ते करत नाही आणि नंतर रेटायनोपॅथी झाल्यावर वरून म्हणणार की तिथे इंजेक्शन्स देऊ म्हणून. तर त्यापेक्षा रेटायनोपॅथी जर का तुम्हाला वाचवायची असेल तर वाढलेली हीट तुम्ही कमी करायला पाहिजे, पण ते तुम्ही करत नाही. आणि असंच किडनी फेल्युअरच्या बाबतीत होतं की शरीरामधला अग्नी बिघडला तर प्रोटीन मेटाबॉलिझम बिघडतं, त्यातून क्रिएटिनिन लेवल वाढायला सुरुवात होते आणि मग ती क्रिएटिनिन लेवल वाढायला लागली की मग तुम्ही लगेच म्हणता की नाही किडनी फेल झाली आणि किडनीवर काम करायला सुरुवात करता. त्याच्याऐवजी त्याच्या शरीराला जर का अग्नी तुम्ही बॅलन्स केला तर त्याचं क्रिएटिनिन पण नॉर्मल होतं आणि किडनी फेल्युअरपासून तुम्ही वाचू शकता. इव्हन म्हणजे किडनी समजा एखादा डायलिसिस फेल होतच नाही, कारण फेल झाली असती तर डायलिसिस पेशंट आमच्याकडे बरे झालेच नसते. तर त्याच्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती आहे ना की जर का त्याच्या शरीरातलं वातावरण तुम्ही बॅलन्स केलं तर त्याची किडनी परत काम करायला सुरुवात करते. जर का अग्नी बॅलन्स केला तर क्रिएटिनिन लेवलसुद्धा नॉर्मल लागतं आणि त्याच्यातून तो रिव्हर्स आपल्याला करता येतो. तर त्या हिशोबाने म्हणजे जर का बघितलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार असेल, म्हणजे मग आता आर्थरायटिससारख्या आजारामध्ये आपण बघितलं तर पेन किलर असतात, अँटीबायोटिक असतात आणि ह्याच्यातून काय होतं की नंतर माणूस म्हणजे स्टेरॉइडवर येतो आणि स्टेरॉइडमुळे परत किडनी फेल्युअरमध्ये जातो. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं जर का बघितलं तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून मॅनेजमेंट करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणलं तर जर का तुम्ही काही औषधं खात असाल तर पिरियडिकली तुम्ही काय केलं गेलं पाहिजे, पंचकर्म केलं पाहिजे. कारण तुम्ही एखादा फुगा फुगवत राहिला आणि एक वेळ असं टेन्शन येईल की तो फुगा फुटून जाईल. सेम तुम्ही औषधांचा नुसता अतिरेक करत राहिला तर शरीरात एवढे टॉक्सिन वाढतात की त्याच्यातून किडनी फेल होते. त्यामुळे आमच्याकडे दर म्हणजे महिन्याला 3 दिवस हे काय म्हणतो की 7 दिवसाचा आम्ही पंचकर्म शेड्यूल घेत असतो, जे की आता पुढच्या महिन्यात सुद्धा 9 एप्रिल ते 15 एप्रिलपर्यंत आहे. तर अशा पंचकर्म म्हणजे 8 वर्षातून एकदा करून घ्यावं, त्यातून आपल्याला आरोग्य पण मिळेल आणि ह्या सगळ्या गोष्टींपासून टाळता पण येतील आपल्याला. तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्याकडून किडनीचे आजार व आयुर्वेद या विषयावर आपण चर्चा केली. ॲडव्हान्स आयुर्वेदाचे सर्व डॉक्टर व त्यांची टीम ऑनलाईन ट्रीटमेंट देण्यामध्ये पूर्ण प्रशिक्षित असून त्यामुळे भारतातीलच नाही तर परदेशातील सुद्धा अनेक रुग्णांनी डायबिटीज, हृदयविकार, किडनी कॅन्सर, संधिवात, पीसीओडी, पीसीओएस, इन्फर्टिलिटी इत्यादी आजारांमध्ये औषधमुक्त जीवनाचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा घरबसल्या औषधमुक्त जीवनाचा लाभ घेऊ शकता. आणि त्याचप्रमाणे डॉक्टर विद्याधर गिरी यांची पुण्यामध्ये हडपसर, कोथरूड, काळेवाडी या 3 ठिकाणी क्लिनिक असून ते दर महिन्याला अंधेरी, मुंबई, ठाणे, सातारा व कोल्हापूर या ठिकाणी कन्सल्टिंगसाठी भेट देतात. तरी ऑनलाईन ट्रीटमेंटसाठी किंवा त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरवर संपर्क करा. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.
भंडाऱ्याची उधळण म्हणजे